पुण्यातील मावळच्या कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला। मात्र त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील चव्हाट्यावर आला। तसाच प्रकार कराड चिपळूण महामार्गावर देखील घडलाय। मोरी पुलाचं काम सुरू असताना पर्यायी रस्ता वाहून गेला, मात्र त्यासोबत एक पुलही धोकादायक असल्याचं उघड झालंय। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। कराड चिपळूण राज्य महामार्ग बंदच। मोरी पूल बांधताना पर्यायी रस्ता गेला वाहून। पर्यायी मार्ग मातीचा असल्यानं धोका। कराड चिपळूण महामार्गाची ही काय अवस्था झालीये बघा। मारुलगावच्या हद्दीत मोरीचं काम सुरू असताना पर्यायी रस्ता वाहून गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे हा पर्यायी मार्ग मातीपासून बनवला जात होता। आता रस्ताच वाहून गेला, त्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे। इथल्या घटनास्थळाची पाहणी लोकशाही मराठीने केली आणि तेव्हा भीषण वास्तव समोर आलं। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठी आपण या ठिकाणी पाहू शकता पोलीस व्हॅन देखील आहे। पोलीस व्हॅनच्या शेजारी हा महामार्ग बंद असल्याचा फलक देखील आहेत आणि चिपळूण जाण्यासारखी हलक्या वाहनं जे आहेत ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत। दोन ठिकाणी रस्त्याचा भाग आहे तो कालच्या मुसळधार पावसाने वाहून गेलेला आहे। आधी रस्ता वाहून गेला आणि त्यानंतर वाहतूक बंद केली गेली, त्यामुळे तब्बल 15-15 तास वाहनं एकाच जागेवर थांबून होती। त्याचा परिणाम असा झाला की माल वेळेत पोहोचू शकला नाहीच, पण वाहन चालकांच्या जेवणाचीही मोठी अडचण झाली। अशा वेळी प्रशासनही धावून आलं नाही। अवघड ठिकाणी हे पुलांची कामं चाललीत ना, तर ते पुलांची कामं काय आता अजून व्यवस्थित झाली नाही। उन्हाळ्यातच व्हायला पाहिजे, आता यंदा पावसाळ्यात चालू केलं, त्याच्यामुळे आता काय होते पावसामुळे त्यांचं काय काम त्यांना अडचण येते। 4 चाकी हलक्या वाहनांसाठी जो पर्यायी मार्ग काढलेला आहे त्याच रस्त्यावरील कोयना नदीचा नेरळे पूल धोकादायक पुलांच्या यादीत असल्याचं समजतंय। मात्र त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही, तर दुसरीकडे कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। या पुलावरून खरोखर अवजड वाहनं एवढी जाऊ शकत नाहीत। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांचं कुठलंही नियोजन नाही, या ठेकेदारांचं नियोजन नाही, म्हणून ह्या मोहऱ्यांची कामं जर समजा आपल्याला 1 किंवा 2 मोहऱ्यांची कामं होणार होती तर तुम्ही सर्व खोदून ठेवायला नाही पाहिजे। ते सर्व ठेवल्यामुळे या सर्व लोकांचं जनजीवन विस्कळीत या लोकांनी केले आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत। यांच्यावरती खरे तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। याबाबत प्रशासनाला लोकशाही मराठीनं जाब विचारला तेव्हा काय उत्तर मिळालं तुम्हीच पहा। नॅशनल हायवे 166 चं काम सुरू आहे सध्या आणि तिथे जो डायव्हर्जन केलेला होता तर तो जास्त पाणी साठल्यामुळे वाहून गेलेला आहे। तर त्याच्यामुळे आपण रिस्क घ्यायची नाही म्हणून पोलीस प्रशासन आणि सर्वांनीच वाहतूक बंद केलेली आहे अवजड वाहनांची, आणि बाकीचे जे वाहन आहेत त्याचं आपण संगमनगर धक्का ते इकडे निरळे त्या मार्गे डायव्हर्ट केलेले आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे हा सगळा प्रकार घडल्याचं सांगत कंत्राटदाराच्या साइट इंचार्जनं हात झटकलेले आहेत। तो इस रास्ते में 4 हादसे हुए हैं, इससे पहले क्यों हुए हैं और रास्ते में पानी क्यों आ रहा है? ये रास्ते में तो कहीं पानी नहीं आ रहा, रोड पे कहाँ पानी आ रहा है। इसको ना सेफ्टी से ही काम करके फिर मोटरवेल करके तभी ट्रैफिक चालू करें। आगे का जिम्मेदार कौन रहेगा? इस रोड से एक कोई भी हादसा हो सकता है, उसका जिम्मेदार कौन रहेगा? लोकशाही मराठीनं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी कंत्राटदाराकडे कामगार कमी असल्याचं कारण दिलंय। स्ट्रक्चरल लेबर गँगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे प्रॉब्लेम होता। हा ईदमुळे लोक स्ट्रक्चरल गँग गेली आणि त्यांना लोकल गँग लवकर उपलब्ध होऊ शकले नाही, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला। भूसंपादन अडथळ्यामुळे किंवा लोकांच्या थोड्याशा प्रॉब्लेम्समुळे जे काम रखडलंय आणि त्याच्यामध्ये जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये जो अस्तित्वातला रस्ता होता तो जरा मेंटेन न झाल्यामुळे खराब झालाय। गेल्या 1.5 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरूच आहे, मात्र या कामाची गती कासवापेक्षाही कमी आहे। त्यामुळे या महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आणि आता तर रस्ताच वाहून गेल्यानं प्रशासनाच्या गेंड्याच्या कातडीचा प्रत्यय आलेला आहे। सर्वसामान्यांच्या कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या जीवाशी खेळलं जातंय याचं ज्वलंत उदाहरण जर पाहायचं असेल तर तुम्ही या रस्त्यावरून एक वेळ प्रवास करा आणि तुमचा अभिप्राय काय आहे तो या सरकारला कळू द्या, एवढंच या निमित्तानं सांगणं असणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।